हॅलो नमस्ते. सर्वप्रथम सगळ्यांना ओम नमः शिवाय. आणि हा माझा पहिलाच व्लॉग आहे. माझे नाव सारिका शेळके. मी आज तुमच्यासोबत इव्हिनिंगचे रुटीन शेअर करणार आहे. तसेच जे सकाळचे भांडे होते ते मी इथे लावत आहे. सकाळी घासलेले जे भांडे होते ते मी इथे लावत आहे. आणि जे दुपारचे भांडे आहे जेवलेले ते पण घासायचे आहेत अजून. मुलांना सुट्ट्या असल्यामुळं कसं मुलं घरी असतात त्यामुळं जास्त भांडे वगैरे साचतात आणि 2-3 टाईम भांडे घासावं लागतात उन्हाळ्याचे तरी. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच मला कमेंट करून सांगा की व्हिडिओ तुम्हाला आवडला की नाही. आणि काही माझ्याकडून चुकत असेल तर ते देखील सांगा मला की का हे असं नाही तसं म्हणून. चला तर मग तुमच्याशी बोलता बोलता भांडे देखील लावून झाले. आता मी भांडे घासून घेते. नंतर चहा पण ठेवायचा आहे कारण साहेबांना चहा घ्यायचा आहे. तसेच मुलांना दूध देखील द्यायचे आहे. चला मग मी भांडे घासते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत. माझा मुलगा देखील आला होता मध्ये. त्याला पाणी प्यायचं होतं त्याच्यामुळे तो आला होता आणि त्याला नवीनच वाटतंय आज. त्याच्यामुळे तो जरा हसतोय की मम्मीचं काय चालू आहे म्हणून. पण असं काही नवीन दिसल्यावर आपल्यालाच हसू येतं तेव्हा मुलांना काय. तो पाणी प्यायला आला होता. बाहेर खेळायला गेला होता तर त्यामुळे तो आता पाणी पिऊन परत जाईन खेळायला. तरी इथे मी भांडे घासत आहे. दुपारचे भांडे येते. तरी इथे माझी मुलगी आहे आता 2रीला गेली. तर मुलांना देखील असे छोटे मोठे कामं दिले तर त्यांना कंटाळा येत नाही. तसेच कामाची देखील मुलांना सवय लागते. त्यामुळे आता कसं सुट्टी चालू आहे, वॅकेशन आहे त्यांचं, त्यामुळे ते दिवसभर घरी कंटाळती. तसे पण जरा आहे तिथे मुलं खेळते ती त्यांच्यासोबत. पण दुपारी जरा कंटाळाच येतो घरात. त्यामुळे मग मी तिला अशी कामं सांगत असते. आणि तिला पण आवड आहे कपड्यांच्या घड्या घालायची. बरेच दिवस झाले मी कपडे आणून देते आणि मग ती घड्या वगैरे घालती. तिच्याकडे वेगवेगळे टेक्निक येतं कपड्यांचे घडे घालायचे. इतक्या छान घड्या घालते ना ती. मलाच नवल वाटतं की ती खूप दिवसाची घालती घड्या कपड्यांच्या. आणि वेगवेगळे टेक्निक वापरते कपड्यांच्या घड्या घालायला. आणि आज व्हिडिओ बनवते तर तिला वेगळंच वाटते. त्याच्यामुळे ती सारखी माझ्याकडे बघतीये. तिने कपड्याच्या घड्या वगैरे घालून व्यवस्थित जिथं ठेवायची होती तिथं ठेवून दिले. आणि आता दिवाबत्तीचा टायमिंग झाला आहे. मी इथे देवाला दिवा लावत आहे. संध्याकाळी दिवा वगैरे लावलं की मनाला अगदी प्रसन्न वाटते. दिवा आणि धूप लावत असते मी संध्याकाळचं.
इथे मी संध्याकाळचं भीमसेनी कापूर लावते दररोज. दिवस मावळायच्या वेळेस संध्याकाळी लावते, कारण म्हणतात की कापूर लावलेलं चांगलं असतं, घरात पॉझिटिव्ह वेब्स येतात. त्यामुळे मी दररोज लावते न विसरता. इथे संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालली आहे. मी स्वयंपाक करून घेते. खूप काही नाही बनवायचं मला, फक्त रस आणि चपाती बनवायची आहे, कारण दुपारची भाजी आहे शिल्लक आणि रस आवडतो मुलांना पण आणि साहेबांना पण. त्याच्यामुळे भाजी नाही बनवली तरी जमतं आणि तशी पण थोडीशी दुपारची भाजी आहे, त्यामुळे मला भाजी बनवायची नाही आहे. फक्त 4-5 चपात्या आणि मी रस बनवणार आहे. तर माझी कणिक मळून झालेली आहे आणि मी आता इथे हात वगैरे धुवून घेत आहे. तसेच मी आंबे अर्धा तासापूर्वीच थंड पाण्यात भिजवण्यासाठी ठेवले होते, कारण दुपारीच आणले होते आणि ते खूप असे गरम होते. त्यामुळे मी थंड पाण्यात थोड्या वेळ ठेवते आंबे, कधी पण रस करायच्या आधी अर्धा तास तरी. आता रस बनवून घेते. शाश्वतीला पण भूक लागलेली आहे आणि आंबे पण चांगले थंड झालेले आहेत, त्याच्यामुळे आता रस बनवून घेते आणि नंतर बोलते तुमच्याशी मग. तर इथे रस बनवून झालेला आहे माझा आणि मी आता ते छोट्याशा पातेल्यात काढून घेते आणि फ्रीजमध्ये ठेवते. मग म्हणजे कसा थोडासा थंड झाला की खायला पण चांगला लागतो आणि मुलांना देखील थंड रस आवडतो. त्यामुळे मी आता छोट्या पातेल्यात काढून घेते आणि फ्रीजमध्ये ठेवते आणि एवढा रस्सा मला पुरेसा होतो, कारण आवडतो मुलांना पण. मग सकाळ संध्याकाळ 2 टाईम बनवते, त्यामुळे एवढासा बस होतो, कारण थोडा जास्त बनवला की मग तो तसाच राहतो शिल्लक आणि फ्रीजमध्ये ठेवला तरी पण तो काळा पडतो. त्यामुळे मग मी जास्त नाही बनवत, थोडाच बनवते आणि मग नंतर जसा लागेल तसा फ्रेश दुसऱ्या दिवशी बनवता येतो. आता मी इथे चपात्या करून घेते. आणि मिक्सर मी न विसरता लगेच काढून ठेवते, कारण शाश्वती आली की बटन वगैरे दाबण्याची भीती वाटते. मिक्सर चालू वगैरे करण्याची भीती वाटते, त्यामुळे मी लगेच काढून ठेवते आणि आता चपात्या करून घेते. थोड्याशाच चपात्या करायच्या आहे मला. हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे, त्यामुळे तुम्हाला माझ्या आवाजात थोडासा असं खालीवर वगैरे होत असेल तर प्लीज समजून घ्या, कारण माणसाला सुरुवातीलाच कॉन्फिडन्स नसतो आणि जसं आपण आपल्याला सक्सेस भेटेल आणि जसं आपण पुढे पुढे जाऊ तसं आपल्याला कॉन्फिडन्स देखील येतो. त्यामुळे थोडंसं समजून घ्या आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा.
थोड्या वेळापूर्वी मी चपात्या वगैरे केल्या आणि त्यानंतर मग व्हिडिओ शूट केलाच नाही, कारण नंतर मग जेवण वगैरे केलं आणि पुन्हा भांडे वगैरे आता पडले जेवणाचे, ते आता घासायचे आहेत. शाश्वती आणि सगळेच जेवले आहेत. ते शाश्वती बाहेर गेली खेळायला तिच्या बाबांसोबत. आता मी माझं भांडे वगैरे आणि किचन वगैरे आवरून घेते. मी आधी भांडे धुवून घेत असते आणि मग नंतर ते घासते, कारण थोडेसे धुतले तर मग ते खरकट वगैरे राहत नाही भांड्याला आणि भांडे असे चकचक निघतात. त्यामुळे मी आधी भांडे चांगले धुवून घेते आणि मग त्यानंतर साबणाने घासते. स्टीलच्या जाळीत दुपारी घासलेले भांडे होते, त्यामुळे मी दुसरीवरून जाळी घेतलेली प्लॅस्टिकची आणि त्यात भांडे ठेवत आहे. कारण जे दुपारी घासलेले भांडे होते ते पण अजून एवढे वाळलेले नाही आहेत, त्यामुळे मी ते भांडे तसेच ठेवले. आणि जर पूर्ण भांडे सुकले तेव्हाच मी ट्रॉलीत भांडे लावते, तसे लावत नाही, कारण ट्रॉली खराब होते मग ओले भांडे ट्रॉलीत ठेवले तर. त्याच्यामुळे मी संपूर्ण भांडे हे सुकून देते आणि मगच ट्रॉलीत ठेवते. तर असं होतं माझं संध्याकाळचं इव्हिनिंग रुटीन. जर तुम्हाला माझं इव्हिनिंगचं रुटीन आवडलं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, आणि कसं वाटलं तुम्हाला माझं रुटीन ते देखील सांगा. चला तर मग माझा व्हिडिओ मी इथेच एंड करते.